तर आपली ट्रिप आहे स्पिती व्हॅलीची। स्पिती आहे हिमाचल प्रदेशमधली एक सुंदर नदी जी माझा पहिलाच मोटो व्लॉग म्हणता येईल याला। मंडळी, तर आज आम्ही आहोत सांगलामध्ये आणि आता आम्ही निघालोय चिटकुलला। चिटकुलला बरीच काही ठिकाणं बघण्यासारखे आहेत असं मी दादाकडनं ऐकलेलं आहे, मला काय माहीत नाही आहे। तर समोर मस्त बर्फ दिसतोय बघा एकदम असा, आणि आता आपण निघतोय चिटकुलकडे आणि आपल्याला परत चिटकुलवरनं पुन्हा सांगलावरून परत पुढं जायचं आहे। त्यामुळं हाच रोड पुन्हा आपल्या परतीचा असणार आहे कालच्या सारखाच, जसं सरांना आपण वरती जाऊन पुन्हा परत आलो। तर बघूयात आपला प्रवास कसा होतोय ते। रायडर टीम रेडी आहे एकदम ओके मध्ये। भाऊ कसे आहेत? तर नमस्कार। मागचा जर तुम्ही भाग पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण मागच्या भागामध्ये आपण पुण्यापासून जो प्रवास चालू केला होता तो आपण प्रवास संपवला होता सांगलापर्यंत। चंदीगड, शिमला, सरहान आणि त्यानंतर सांगला असा आपला एकूण प्रवास झाला होता। आणि या प्रवासाचं जवळपास जे अंतर होतं ते 335 किलोमीटर होतं। संध्याकाळी आम्ही सांगलाला आलो। सांगलामध्ये आम्ही स्टे केला। सांगलापासून चिटकुल आहे बरोबर 25 किलोमीटर अंतरावर, आणि हे चिटकुल प्रसिद्ध आहे यासाठी की हे आहे भारताचं शेवटचं गाव। त्याच्या पुढे आहे डायरेक्ट इंडो तिबेट बॉर्डर। तर चिटकुलमध्ये आम्हाला काय काय पाहायला मिळालं याचाच पूर्ण लेखाजोखा या व्हिडिओमध्ये असेल। त्याचप्रमाणे सांगलामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, त्याही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। मिलते हैं फिर। थँक यू। आणि थोडेसे ड्रोन शॉट्स घेऊन आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करतोय चिटकुलला। खरं तर रात्री चिटकुलला जायचं होतं, पण आमचं जे चालू आहे प्लॅनिंग ते खूप निवांतवालं आहे आणि त्यामुळेच कदाचित आम्हाला थोडासा वेळ लागतोय, पण मजा येते एकदम मस्त माहोल आहे। दुपारचे 11:30 वाजलेले सकाळचे आणि तरीसुद्धा म्हणजे असं ऊन इतकं लागत नाहीये, कारण आपण बर्फाच्या एकदम जवळ आहोत ना, त्यामुळं कदाचित, पण मजा येते। तर आपला प्रवास झालेला आहे चालू चिटकुलकडे, आणि चिटकुलमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करूयातच। काय काय बघायला मिळतंय बघूयात, पण प्रवास मात्र तितकाच सुंदर चाललं आहे आपला। आणि आपण म्हणतो ना की सफर खूबसूरत है मंजिल से भी, तर तसंच काहीतरी आहे की सुंदर सुंदर या डोंगराच्या कडेने खोदलेल्या रस्त्यावरून आपण आपल्या 2 व्हीलरवर, माझ्या लाडक्या पल्सरवर मी चाललेलो आहे चिटकुलकडे। आणि सुंदर असं समोर पूर्ण बर्फाच्छादित जे शिखर दिसतंय आपल्याला त्याच्याकडे बघत बघत एकदम निवांत चाललेलो आहे मी। नहीं मुश्किल वफा जरा देखो यहाँ, तेरी आंखों में बसता है मेरा जहां, कभी सुन तो जरा जो मैं कह ना सका, मेरी दुनिया तुम ही हो, तुम ही आसरा, दुआएं सुनो सजाएं सुनो, मुझे प्यार हुआ था।
गाडीने इकडं हॉर्न दिला की आपण गप गाडी साईडला घेऊन थांबायची आणि वाट बघत बसायची की समोरची गाडी कधी जाते. चलो, आपला रस्ता झाला मोकळा आणि आता आपण निघालो. हे असं आहे इथं की तुम्हाला समोरच्या गाडीने एकदा हॉर्न दिला की लगेच मोकळी जागा अशी साईडला बघायची. एक मोठा ट्रक बसेल अशी जागा लगेच सोडून द्यायची, जेणेकरून मग ट्रॅफिक क्लिअर होतं. आणि इथं प्रत्येक वेळी करावं लागतं. आणि इथं बोर्ड आहे, चिटकूल आहे 12 किलोमीटर अजून. म्हणजे बघा, विचार करा की अर्धा पाऊण तास झाला आम्ही फक्त मागासपासनं 12 किलोमीटर फक्त आम्ही कापलेत. याचा अर्थ आपल्याला इथं किती हळू जावं लागतं इथल्या रस्त्यांमुळं. आता थोडा मस्त रोड आलाय, थोडा थोडा का होईना. मातीचा दगडाचा असला की वाटच लागते. हे एक थोडं समाधानाचं काम आहे. म्हणजे असा रोड जरी असला ना, ठीक आहे बाबा, जातोय तरी नीट. मातीचा रोड असल्यानंतर अशी फाटती. माझी तर गाडी फर्स्टवरच चालली होती मागाशी चढायला. तिकडं वरती चढती का नाही काय माहिती बाबा स्पितीमध्ये, नाही तर वांदेच व्हायचे माझे. अरे रे रे, 6 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलेला नाहीये. तर मग इथंच थोडंसं काहीतरी खाण्याचा प्रयत्न असेल आपला. पप्या चाही बनवायची आशा आहे मला. हां, पप्या असल्यानंतर काय खायचं पाहिजे टेन्शन नसतं. आणि प्यायचं का हे पाणी? नको, आपण हे पाणी ना ह्याच्यातनं भरून घेतलंय, ह्या होड्यातनं किंवा झऱ्यातनं म्हणू. पाणी खूप स्वच्छ आहे, पण एवढं गार आहे ना की बास रे बास. खूप गार पाणी आहे. मस्त नजारा आहे एकदम बाजूचा. नाश्त्याला थांबलोय आणि चहा नाही असं होणारच नाही. आणि नेहमीप्रमाणे चहाची धुरा सांभाळली आहे पप्पू भाऊनी. काही ना काहीतरी आपलं नेहमी विसरून राहतं आणि गाळणी विसरली तर मग त्याची आपली ह्याची कागदी पिशवी असते ना, त्या कागदी पिशवीला आपण गाळण, तेच ते कापडी पिशवीला आपण गाळणी केलेलं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये चहा गाळतोय. आणि असे जुगाड आपण सह्याद्रीत भरपूर केलेत, आता हिमालयात पण करायला लागलोय. काय रे, सह्याद्रीतले जुगाड हिमालयात. रोड जरा बारीक झालाय. लगेच एक 4 व्हीलर थांबलेली आहे, कारण एकच जाऊ शकते. मग एकीने थांबायचं, पुढं जायचं, मग नंतर हे ॲडजस्ट करून पुढे निघायचं. चला, काका एकटेच होते. काका पण वयस्कर वाटत होते, इथले वाटतच नव्हते. येतात खूप असे वेडी लोक येतात ह्या साईडला एक्सप्लोअर करायला. अगदी एकटेसुद्धा असतात, गाडी चांगली आपली लोड करतात आणि जातात. एक वेगळा अनुभव घ्यायला
आणि इथं खरंच म्हणजे असं आहे की इथं माणूस हरवून जातो. म्हणजे हे निसर्ग सौंदर्य बघताना ना त्याला त्याच्या चिंता असतील, दुःख काय असेल तर हे ह्याच्यापासून बराच आराम मिळतो. त्यामुळेच कदाचित हे जे सोलो ट्रॅव्हलिंग असतं ना हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना स्वतःबद्दल विचार करायला फार वेळ मिळतो. तुम्ही तर दोघंही जरी असाल तरी तुम्ही इतके विचार नाही करू शकत, पण जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करता तेव्हा मात्र तुम्ही स्वतःबद्दल फार विचार करता. त्यामुळे तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये स्वतःला फार समृद्ध करू शकता किंवा तुम्ही स्वतःला फार चांगल्या पद्धतीने ओळखू शकता. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलिंग फार गरजेचं आहे. सुंदर दिसतं एकदम आपल्याला. तिथं आपल्याला काय काय बघायला मिळणार आहेत बघूयात आपण. 11,300 फूट 320 फूट ॲल्टिट्यूडवर आपण आहोत. म्हणजे जवळपास आपण नाही म्हणलं तरी एक 4,000च्या जवळपास मीटरवर उंचीवर आलेलं आहेत चिटकुलवरती. त्यामुळं एक अजून एक माइलस्टोन माझ्या गाडीसाठी की मी तिला इतक्या वरती इतक्या उंचावर घेऊन आलेलो आहे. माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे किंवा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही इंडो टिबेटियन बॉर्डर जे आहे त्याच्या जवळ होतो न आम्ही जाऊ शकत नाही कारण 65 किलोमीटरवर तिबेट आहे आणि इथं सिक्युरिटीचा चेकपोस्ट पहिलाच आहे. इथं जर परिस्थिती पाहायची म्हटलं तर इथं अगदी -20-30 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान खाली जातं आणि अशा परिस्थितीत आपले भारतीय जवान इथल्या बॉर्डरचं रक्षण करतात. आणि विशेष म्हणजे तिबेट हा चीनच्या अंडर म्हणजे चीनला सपोर्ट करणारा देश आहे ना, त्यामुळे इथं विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. पण आपण हा काळू हातात येत नव्हता पण धरला आणि हा चिकूकडे अजून एक पांढरू काळू पांढरू दोघं पण आहेत. आता मस्त आपण फोटो काढू आता चिकूचा आणि दादाचा. त्याला पकड पांढऱ्याला पकड. चालू आहे पळाला पकड त्याला पकड त्याला. तर इथं घराच्या खालच्या बाजूला असा गोठा ठेवला असतो, उब राहावी म्हणून गवतही टाकलं असतं आणि एक छोटा भुबू त्याच्यामध्ये मागाशी झोपलेला होता. मस्त दिसतो एकदम. वरती बर्फ पडतोय आणि त्या बर्फामुळे इथं वादळ आलंय. वरच्या भागात बऱ्याच ठिकाणी बर्फवृष्टी चालू आहे. हा भाग तर पूर्ण झाकळलाय जिथं आपण मागाशी गेलो होतो. आणि आता आपण इथं एका मॉनेस्ट्रीमध्ये आलेलो आहे. लाकडी आहे पूर्ण. त्या समोर आइसक्रीम खायला तो गर्मी है. आपली वाट लागली आहे. हा ना. आणि पोरं आईस्क्रीम खातात. समोर बर्फ आहे.
तर हे आपल्याला असे काही लाकडाची ही छोटी छोटी घरं दिसतात. पहिल्यांदा आपल्याला वाटेल की गोठा वगैरे किंवा कोंबड्या ठेवायचं वगैरे का काय, पण याच्यामध्ये याच्या आतमध्ये आहे ना प्रत्येकाचं आहे ना धान्य ठेवलेलं असतं आणि वरच्या बाजूला ते चारा ठेवतात गुरांचा. असं प्रत्येकाने करून ठेवलेलं असतं. आणि समोर आपल्याला आहे ना एक भाग दिसतोय बघा. तर ही आटा चक्की म्हणजे गिरण आहे, पाण्याने फिरवली जाते. भारी आहे ना. इथे एक मंदिर आहे आणि इथं पण जाऊयात आपण. चला ते रे वरती हो भारी आहे. पण आटा चक्की हे बघायचं होतं ना आपल्याला, पण आत नाही ना जात आहे. त्या बाजूने असेल रे. हा धान्य जाळतात ना त्याच्यात, त्यांचं असेल. हा इकडं कोणतरी असतील. हा हा हो भारी रे. हे असं धान्य जाळतात ना इथं. आता हरभरा गेलाय बहुतेक आहे ना, खोलकट दिसतंय त्याचं. कंटिन्यू चालू राहणार म्हणजे पाणी जो पण वाहतो तो पण त्याचं पीठ होणारच म्हणजे. आणि पाणी कंटिन्यू असणार दादा. पाणी कंटिन्यू. फक्त मला वाटतं बर्फाच्या वेळी नसेल ना. भारी बघा म्हणजे नॅचरल रिसोर्सेसला त्यांनी. आणि ते व्यवस्थित राहावं म्हणून त्याला बघ ना ते लाकडी हे बघा आता. भारी. झालं कमी झालं आता. पुढे जायचं आपल्याला आता. आता इथं नागदेवतेचं एक मंदिर आहे. हा इथलं बरंच प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे. कालचाच कुत्र ऐक ना त्याला बिस्किट. हा बस बस हलवते म्हणजे ते म्हणते मला जेवायला, नाही तर त्याला तुप्पा खायचा असं. बिस्किट. गणपती बघ कसला भारी. द्वारपाल वगैरे बरंच काय काय कोरलंय बरं काय. वरती हत्ती आहे. सुंदर मंदिर आहे. अतिशय पूर्ण लाकडामध्ये जसं कोरले त्याच पद्धतीने कोरलेलं आहे. समोरचं हे जे मंदिर आहे हे नाग मंदिर आहे, पण हे बंद आहे आता. आणि बाजूला पण आपल्याला खूप काही कार्विंग वगैरे मस्त दिसतं. एकदम सुंदर कार्विंग आहे. आणि इथं डिझाईन बघ ना त्याच्यावर. हो 2 चाप इथून 2 चाप इथून. बरोबर मध्ये असे ना ते. आणि इथं बुद्ध मॉनेस्ट्री आहे. ही पण खूप सुंदर आहे, पण इथं ते जाऊन नाही देत. ते खायला आलंय. खायला काय का बघायला आलंय ती. घालायला तोंड
सुप्रभात मित्रांनो. तर काल ॲक्च्युली आमचा चिटकुल नंतर आमचा कल्पाला जायचा प्लॅन होता, पण रात्री संध्याकाळी पाऊस यायला लागला होता आणि त्यामुळं आम्ही थांबायचं ठरवलं सांगलामध्येच. सांगलामध्ये एक होमस्टे आहे तिथं, चांगलं ठिकाण आहे, तिथं आम्ही थांबलो होतो. तर मी आता चहा सकाळी झाली, लवकर आपल्याला निघायचं आहे, कालसारखं उशीर करायचा नाही आहे. तर पहिला चहा बनवतो, तोपर्यंत तुम्ही मस्त ड्रोन शॉट एन्जॉय करा, कारण मी आत्ता बाहेरनं मस्त ड्रोन शॉट घेतलेले आहेत. तर बघूयात. आणि इथून आपल्याला लवकरात लवकर निघून कल्पाला जायचं आहे. 45 किलोमीटरचा प्रवास आहे, उलटं पुन्हा जायचं आहे. रात्रीचा परवाचा जो प्रवास आहे सेम तसाच त्याच रोडने. तर बघूयात आपला पुढचा प्रवास कसा होतोय. तोपर्यंत भेटूयात पुढच्या चालू. तर सांगलामध्ये आमचा जसा आम्ही थांबलो होतो पावसामुळे काल, मस्त आमचा चहा घेऊन झालाय. आणि माग बघताय काय सुंदर डोंगर आहेत, या बाजूला सुद्धा डोंगर आहेत बघा. आणि इथे ऍपलचं झाड. हा, आणि इथं म्हणजे आम्ही जिथं थांबलोय ना, तिथं त्यांचं एक छोटस मळा आहे, शेत आहे. तर तिथं सफरचंदाचं झाड आहे. ऍपल पण लागलं. कुठली मोसंबी? ऍपल मी विचारलं त्यांना. नाही ऍपलच आहे, सफरचंदच आहे. सफरचंदच आहे. हे ग्रीन ऍपल आहे. फ्लेवर माहिती आहे ना आपला, ग्रीन ऍपल येतो. ग्रीन ऍपल ग्रीन ऍपल खरंच इथं ग्रीन ऍपल भेटतात. हा, फ्लेवर भेटतो ना. नाही, दोन्ही केलं आम्ही. खाल्ले पण गुलाब. अरे हे बघ ही फुलं. हा, हीच होती इकडं. रात्री हीच होती. ही इकडं काढून इकडं लावली त्यांनी वाटतं. हा, सकाळी. ट्रेस पासर नॉट अलाउड. इकडे यायचं नाही. नाही, जाऊ शकतात. त्यांना इथून गेलो असतो की फोटो काढायला. एवढं काय नाही, नको रे, ते नाजूक आहे, सगळं नाजूक आहे. ते गवती चहा हातबीत नाही लावायचं. नाही, गवती चहा नाही, कांदा आहे तो. कांदा आहे. मस्त फुलं आहेत, गुलाब आहेत, बरंच काय काय भारी, म्हणजे एकदम मस्त वाटतंय. मागच्या भागामध्ये इतकं मोठं अंतर आम्ही पार केलेलं तुम्ही पाहिलं असेल, मात्र इथे 25-30 किलोमीटरलाच आमचा अर्धा दिवस निघून गेला. त्यात पडणारा पाऊस, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही फक्त चिटकुल पाहिलं आणि सांगला पाहिलं. त्यामुळं आता पुढं जाणं फार गरजेचं होतं, कारण जर असाच वेळ घालवला तर आम्हाला पुढची ठिकाणं बघता येणार नव्हती. त्यामुळंच आता आम्ही घाई केली आणि निघालो पुढे कल्पाकडे. तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला आणखी काही नवीन माहिती, त्याचप्रमाणे सुंदर असा निसर्ग हिमालयाच्या कुशीतला बघायला मिळेल. तर पुढचा भाग बघायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात. धन्यवाद आणि जय शिवराय.